1.3 बघणार आहोत. त्याच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपण बघून नंतर प्रॅक्टिस सेट 1.3 बघणार आहे. तर बघा तुम्हाला सिमिलर ट्रायंगल असं दिसतंय इथे, राईट. ABC आणि DEF असे दोन ट्रायंगल आहेत. जर दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर लक्षात घ्या त्यांचे ज्या अँगल्स असतात ते एकमेकांना कॉन्ग्रंट असतात. इथे बघा अँगल A इज अ कॉन्ग्रंट विथ अँगल D, अँगल B इज अ कॉन्ग्रंट विथ E and angle C is the congruent with F. ओके, म्हणजे सगळे अँगल जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांचे अँगल्स जे असतात एकमेकांना हे काय असतात, कॉन्ग्रंट असतात. त्याच्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो हा इक्वल प्रपोर्शनमध्ये असतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर ते कसं लिहायचंय बघूयात आपण. बघा इक्वल प्रपोर्शन मध्ये ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल DEF. ओके, बघा AB डिवायडेड बाय DF असं लिहिणार आहोत. ठीक आहे, करस्पॉन्डन्स कसं लिहायचं ते बघतोय. AB डिवायडेड बाय DE इज इक्वल टू, मग बघा काय येणार, BC डिवायडेड बाय EF, BC डिवायडेड बाय EF इज इक्वल टू, नंतर असणार आहे AC डिवायडेड बाय DE, नंतर असणार आहे AC डिवायडेड बाय DF. ओके, तर हा झाला करस्पॉन्डन्स. काय असतो, खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. जर दोन ट्रायंगल काय असतील, सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो हा इक्वल प्रपोर्शन मध्ये असतो आणि ते लिहायचं कसं मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट एक कन्सेप्ट आहे की जर समजा दोन ट्रायंगल दिलेले असतील आणि त्यांना आपल्याला काय प्रूफ करायचं असेल, सिमिलर प्रूफ करायचं असेल. कळतंय, दोन ट्रायंगल्सना आपल्याला सिमिलर प्रूफ करायचं असेल तर काही टेस्ट असतात, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ठीक आहे, आता त्या कोणत्या कोणत्या टेस्ट आहेत बघूयात. सिमिलॅरिटी, फर्स्ट टेस्ट आहे बघा, टेस्ट नंबर 1 AAA टेस्ट. म्हणजेच याचा अर्थ जर दोन ट्रायंगल असतील, समजा एक ट्रायंगल आहे ABC आणि दुसरं ट्रायंगल आहे PQR. ठीक आहे, ABC PQR. तर AA टेस्ट नुसार आपल्याला असं दाखवायचं आहे की हे दोन ट्रायंगल काय आहेत, सिमिलर आहेत. तर बघा AAA टेस्ट म्हणजे एकमेकांचे हा अँगल A इज अ कॉन्ग्रंट विथ अँगल P असणार आहे, असं आपल्याला मिळणार आहे. बघा अँगल A इज अ कॉन्ग्रंट विथ, हे कॉन्ग्रंटचं साइन आहे, विथ अँगल P. नंतर अँगल B इज द कॉन्ग्रंट विथ अँगल Q आणि अँगल R इज द कॉन्ग्रंट विथ, म्हणजेच बघा अँगल C इज अ कॉन्ग्रंट विथ अँगल R. म्हणजेच बघा हा एक आपल्याला अँगलची पेअर मिळाली, ही एक अँगलची पेअर मिळाली आणि ही एक अँगल ची पेअर मिळाली दोन्ही ट्रायंगलचे. याचाच अर्थ बघा हे जे दोन ट्रायंगल आहेत हे दोन ट्रायंगल AAA टेस्टने प्रूव्ह झालेत की सिमिलर आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो, ट्रायंगल ABC इज अ सिमिलर विथ ट्रायंगल PQR. ओके, ही फर्स्ट टेस्ट झाली. दुसरी टेस्ट अशी असणार आहे, ती आहे बघा सेकंड टेस्ट. सेकंड टेस्ट आहे AA टेस्ट. जर दोन ट्रायंगल असतील, सेकंड टेस्ट जर दोन ट्रायंगल असतील आणि आपल्याला ते सिमिलर दाखवायचे, तर समजा याला नाव देऊयात आपण ABC आणि याला PQR. तर जर बघा B अँगल Q अँगल सोबत कॉन्ग्रंट असेल आणि C कशासोबत, R सोबत कॉन्ग्रंट असेल, तर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील. म्हणजेच बघा अँगल B इज अ सिमिलर विथ अँगल Q अँड अँगल C इज द सिमिलर विथ अँगल R. म्हणजेच बघा आपल्याला दोन A मिळाले, हा एक A आणि हा एक A. याचा अर्थ ट्रायंगल ABC इज द सिमिलर विथ ट्रायंगल PQR विच टेस्ट AA टेस्ट. कळतंय,
नंतर पुढची बघा थर्ड टेस्ट आहे, ती आहे SAS टेस्ट. हे आपण दोन ट्रायंगल सिमिलर प्रूफ करताना आपण हे टेस्ट यूज करू शकतो. ठीक आहे. बघा थर्ड टेस्ट SAS टेस्ट. समजा दोन ट्रायंगल असतील, आपण परत त्यांना नाव ABC आणि PQR अशी नावं देऊया. आता बघा SAS टेस्ट म्हणजे साइड अँगल साइड टेस्ट. कळतंय? साइड अँगल साइड म्हणजेच बघा ही साइड आणि ही साइड ह्या ट्रायंगलला सेम असणार आहे. आता व्यवस्थित आहे का बघा, AB AB इज कॉन्ग्रंट विथ सेग PQ. बरोबर ना. दुसरं अँगल आपल्याला पाहिजे, अँगल B इज सिमिलर विथ अँगल Q अँड सेग BC इज द सिमिलर विथ सेग QR. आता आपल्याला बघा काय काय मिळालंय. इथून आपल्याला एक असं मिळालंय म्हणजेच एक साइड मिळाली आहे. बरोबर आहे ना, कॉन्ग्रंट असणारी. म्हणजेच S इथे मिळालं आपल्याला A म्हणजेच अँगल. कळते? आता मी मागे सांगितलं नसेल तर ऐका, A म्हणजे अँगल अँगल अँगल, नुसतं A म्हणजेच अँगल अँगल आणि SAS म्हणजे साइड अँगल साइड. ओके. म्हणजेच हे दोन ट्रायंगल आहेत ABC is similar with triangle PQR. Which test? SAS test. नेक्स्ट फोर्थ टेस्ट आहे, पुढची टेस्ट आहे फोर्थ टेस्ट SSS टेस्ट म्हणजे साइड 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 टेस्ट. समजा दोन ट्रायंगल असतील, ट्रायंगल फर्स्ट हा ट्रायंगल आहे, हा दुसरा ट्रायंगल आहे. याला आपण नाव देऊयात ABC आणि हा आहे PQR. SS म्हणजेच बघा कुठली साइड कशाला कॉन्ग्रंट असणार आहे. AB इज अ कॉन्ग्रंट विथ PQ असं पाहिजे. BC इज अ कॉन्ग्रंट विथ QR आणि AC इज द कॉन्ग्रंट विथ PR. जर असं आपल्याला मिळालं तर कोणती टेस्ट होते, ही साइड 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 टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल आहेत ते सिमिलर असतील. लिहायचं कसं ते बघा, सेग AB is congruent with seg PQ. Okay. Seg BC is congruent with seg QR. नंतर seg AC is similar with seg PR. आता बघा इथे आपल्याला कशाची एका साइडची पेअर मिळाली, इथे एक मिळाली आणि इथे एक, म्हणजे कोणते बघा दोन ट्रायंगल आहेत हे ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल PQR. विच टेस्ट? SSS टेस्ट. ठीक आहे. आता हे महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला लक्षात ठेवायच्या. परत एकदा व्यवस्थित सांगते बघा, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काय असतो, इक्वल प्रपोर्शन मध्ये असतो. तो लिहायचं कसं आपण बघितलेला आहे. ओके. आणि टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, जर दोन ट्रायंगल असतील आपल्याला ते सिमिलर दाखवायचे असतील तर चार टेस्ट आहेत. पहिली टेस्ट आहे बघा AA टेस्ट, दुसरी आहे AA टेस्ट, तिसरी टेस्ट आहे SAS टेस्ट आणि चौथी टेस्ट आहे SSS. ओके. बघा आता आपण प्रॅक्टिस सेट कडे येऊयात. प्रॅक्टिस सेट 1.3. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये अँगल ABC इज इक्वल टू 75 दिले आणि EDC इज इक्वल टू 75 दिले. स्टेट विच टू ट्रायंगल्स आर द सिमिलर बाय विच टेस्ट. ऑल्सो द राईट द सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स बाय द प्रॉपर 1:1 करस्पॉन्डन्स. व्यवस्थित आपल्याला करस्पॉन्डन्स लिहून ते व्यवस्थित लिहायचं आहे. ठीक आहे. तर कोणते ट्रायंगल्स असतील बघा, ट्रायंगलचं नेम आहे DCE आणि दुसरा ट्रायंगल आहे अँड. पहिल्यांदा अँड असं लिहा कारण आपण डायरेक्ट लिहू शकत नाही, पहिल्यांदा प्रूफ करायचं आपल्याला ते BCA. ओके. बघा इथे BCA मधला B जो आहे पहिलं DCE मधला बघा अँगल D इज सिमिलर विथ अँगल B. ओके. याचा अर्थ आपल्याला एक A मिळाला. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला दिसतोय की दोघांमध्ये बघा C कॉमन आहे.
अँगल सी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी, म्हणजेच अजून एक ए मिळाला. म्हणजेच हे दोन ट्रायंगल जे आहेत, ट्रायंगल DCE इज सिमिलर विथ ट्रायंगल BCA विच टेस्ट AA टेस्ट. नेक्स्ट बघा सेकंड क्वेश्चन आहे, आर द ट्रायंगल्स इन दिस फिगर सिमिलर. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का सांगायचं, इफ येस बाय विच टेस्ट. ओके, तर बघा दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आपल्याला सगळ्या साईड दिलेल्या आहेत इथे. ओके, दोन्ही ट्रायंगलचे आपल्याला साईड दिलेले आहेत. आपण आताच बघितलं, थोडं इंट्रोडक्शन मध्ये बघितलंय की जर ट्रायंगल सिमिलर असतील तर काय असतं, करस्पॉन्डिंग साईडचा रेशो हा इक्वल प्रपोर्शन्स मध्ये असतो. मग आपण जे दोन ट्रायंगल आहेत त्यांचे नाव लिहूयात. पहिला ट्रायंगल आहे PQR आणि दुसरा जो ट्रायंगल आहे अँड ट्रायंगल LMN. ओके, आता आपण त्याचा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आहे तो लिहिणार आहोत. बघू, बरोबर आहे. PQ डिवायडेड बाय काय असणार आहे, LM इज इक्वल टू QR डिवायडेड बाय काय, MN. आणि इकडचं बघा PR डिवायडेड बाय LN. आता जर हे रेशो इक्वल आले तर याचा अर्थ हे जे दोन ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत, आणि सिमिलर असतील तर SSS टेस्टनी, कारण करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल प्रपोर्शन मध्ये, साईडचा रेशो इक्वल प्रपोर्शन मध्ये, म्हणून SSS टेस्टनी हे दोन ट्रायंगल सिमिलर प्रूफ होतील. आपण जे दिलेत ते व्हॅल्यूज टाकूयात. बघा, PQ 6 दिले डिवायडेड बाय LM आपल्याला 3 दिले इज इक्वल टू QR आपल्याला दिले 8, MN आपल्याला दिले 4, PR आपल्याला दिले 10 आणि LN दिले 5. बघा, हे 3 ने जर डिव्हिजन केलं आपण, 3 1 जा 3 2, इथे पण 4 1 जा 4 4 2 जा 8, इथे 5 1 जा 5 5 2 जा 8. म्हणजेच आपल्याला इथे दिसतंय की 2 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2. म्हणजेच बघा असा रेशो आपल्याला मिळतोय. हा इक्वल रेशो असल्यामुळे याचा अर्थ हे दोन ट्रायंगल काय असतील, सिमिलर असतील. ठीक आहे, बघा ट्रायंगल PQR इज सिमिलर विथ ट्रायंगल LMN विच टेस्ट, बघा SSS टेस्ट. बघा, आपल्याला थर्ड क्वेश्चन बघायचं आहे. 2 poles ऑफ द हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर द पॅरलली टू द ग्राउंड. If the length of the shadow is of the smaller pole due to the sunlight is 6 meter, then how long will be the shadow of the bigger pole at the same. Okay, आता हे जे दोन ट्रायंगल असतील ते सिमिलर असतील. याचाच अर्थ बघा, ट्रायंगल PQR इज सिमिलर विथ ट्रायंगल ABC. ठीक आहे, ABC. आता आपल्याला एवढं माहिती आहे की जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो हा इक्वल प्रपोर्शन मध्ये असतो. म्हणजेच बघा, आपण काय लिहिणार आहोत, PR डिवायडेड बाय काय येणार आहे, इकडचा AC इज इक्वल टू QR डिवायडेड बाय BC. एवढं कळतं आपल्याला, इज इक्वल टू PQ डिवायडेड बाय AB. आता बघा, जसं मी नाव लिहिले ना तसं करस्पॉन्डन्स इथे दाखवलेलं नाहीये. म्हणजेच कळते ना, PQ ला AB असणार आहे, PR ला BC असणार आहे, आणि ओके आहे तसंच. आता बघा, ज्या व्हॅल्यूज आहेत ते पुट करा. बघा, PR आपल्याला दिलंय 4 आणि AC आपल्याला दिलंय 8 इज इक्वल टू QR आपल्याला किती दिलेला आहे 6 आणि BC आपल्याला x आहे तो फाइंड आउट करायचा आहे. x ला इकडे न्या, 4 तो डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 6. ठीक आहे, सगळे नंबर्स आपण इकडे आणूयात. बघा, x ला इकडेच ठेवा 6, 8 हा डिवाइडला इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, डिवायडेड बाय 4. कॅल्क्युलेशन करूया. 4 1 जा 4 4 2 जा 8, म्हणजेच 6 2 जा 12 हे होतील 12. x इज इक्वल टू 12 मीटर. म्हणजेच जी दुसऱ्या मोठ्या पोलचा जो शॅडो आहे तो किती असणार आहे, 12 मीटर. बघा, इथे आपल्याला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करायचा आहे. ओके, बघा, ABC इज द पॅरलल विथ, ABC मध्ये AP इज द परपेंडिक्युलर विथ BC and BQ is the perpendicular on AC. Then proof that हे दोन ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत असं प्रूफ करायचं आहे आणि नंतर आपल्याला AC फाइंड आउट करायचं आहे. तर ते पहिले दोन ट्रायंगल आपल्याला प्रूफ करायचे असतील तर बघा, ट्रायंगल
CPA अँड ट्रायंगल CQB. आता इथे काय सिमिलर आहेत ते बघूयात. बघा, ह्या ट्रायंगलमध्ये जो अँगल इथे P आहे आणि इथे Q आहे, हे दोन्ही काय आहेत, 90 डिग्री आहेत. म्हणजे त्याचा अर्थ बघा, असं व्यवस्थित लिहायचं आहे, अँगल CPA इज कॉन्ग्रंट विथ अँगल CQB बिकॉज ऑफ इच 90 डिग्री. ठीक आहे. दुसरं बघा, दोघांमध्ये कॉमन जो आहे तो आपल्याला C दिसतोय. ठीक आहे. हा अँगल जो आहे तो C कॉमन दिसतोय दोन्ही ट्रायंगलमध्ये. म्हणजे याचा अर्थ अँगल ACP इज सिमिलर विथ अँगल BCQ बिकॉज ऑफ कॉमन अँगल. ठीक आहे. म्हणजेच बघा, आपल्याला कोणत्या टेस्टनी हे दोन्ही ट्रायंगल प्रूफ होत आहेत. बघा, इथे एक आपल्याला A मिळाला आणि इथे एक आपल्याला A मिळाला, म्हणजे अँगल मिळाले दोन. याचा अर्थ ट्रायंगल CPA इज सिमिलर विथ ट्रायंगल CQB विच टेस्ट AA टेस्ट. जर आता बघा हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो हा कसा असणार आहे, इक्वल प्रपोर्शन मध्ये असणार आहे. तर आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे त्याच रिलेटेड दोन आपण रेशो घेऊयात. 3 असतात त्याचे 2 रेशो घेऊयात आपण. बघा, AP डिवायडेड बाय BQ इज इक्वल टू AC डिवायडेड बाय BC इतकंच घेऊया. थर्ड रेशो घ्यायचा नाहीये कारण आपल्याला ह्या दोघांचीच रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. नंतर पुढे बघा काय करायचं आहे, जे व्हॅल्यू दिल्यात त्या पुट करा. AP इज इक्वल टू 7 दिला आहे, BQ इज इक्वल टू 8 दिला आहे, AC आपल्याला फाइंड आउट करायचा आहे डिवायडेड बाय 12. आता AC ला इकडेच ठेवा आणि 12 ला तिकडे न्या. म्हणजेच बघा काय होणार आहे, 12 मल्टिप्लाय बाय 7 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू AC. सो AC इज इक्वल टू आफ्टर कॅल्क्युलेशन आपल्याला मिळणार आहे 10.5. ओके. बघा, आपल्याला 5th क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. इन द ट्रायपेझम PQRS द साइड PQ इज द पॅरलल विथ SR. आणि काय काय दिले बघा, AR इज इक्वल टू 5 AP, AS इज इक्वल टू 5 AQ अँड देन प्रूफ दॅट द SR इज इक्वल टू 5 PQ. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. पहिल्यांदा बघा, ज्या आपल्याला गिव्हन गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यावरून आपण ठरवायचं की कोणते दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर प्रूफ करायचं. तर पहिल्यांदा बघा काय काय दिलं आपल्याला. साइड AR दिलेला आहे आणि साइड AP, नंतर AS आणि AQ, PQ आणि SR. त्याच्यावरून हे तर डिसाइड होते की कोणते दोन ट्रायंगल. बघा, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, ह्या दोन ट्रायंगलला आपल्याला काय करायचं आहे, सिमिलर प्रूफ करायचं आहे. ओके. तर बघा, सिमिलर प्रूफ करायचं आहे. ट्रायंगलचे नाव लिहा, ट्रायंगल APQA अँड ट्रायंगल RSA. ओके. आता काय काय सिमिलर आहे बघा, इथला अँगल A आणि इथला अँगल A हे दोन्ही काय असतील, कॉन्ग्रंट असतील बिकॉज ऑफ अपोजिट अँगल. ओके. नाव लिहूयात आपण व्यवस्थित. PAQ इज कॉन्ग्रंट विथ अँगल SAR बिकॉज ऑफ अपोजिट अँगल. म्हणजे आपल्याला बघा इथे एक A मिळाला. दुसरं बघा, हा जो अँगल P आहे आणि हा अँगल R आहे हे दोन्ही काय असतील, कॉन्ग्रंट असतील. कारण आपल्याला गिव्हन काय दिलेलं आहे बघा, सेक PQ इज अ पॅरलल विथ SR. जर पॅरलल असतील तर काय आहे बघा, अल्टरनेट अँगल आहे. कोणता अल्टरनेट आहे अँगल बघा, अँगल QPA आणि अँगल ARS हे दोन्ही काय आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, QPA इज कॉन्ग्रंट विथ अँगल ARS बिकॉज ऑफ अल्टरनेट अँगल. ठीक आहे. म्हणजे इथून आपल्याला एक A मिळाला. आता बघा, हे AA टेस्टवरून असं प्रूफ होतंय की हे दोन ट्रायंगल काय आहेत, सिमिलर आहेत. मग ट्रायंगल PQA इज सिमिलर विथ ट्रायंगल RSA
विच टेस्ट? ए टेस्ट. ठीक आहे. आता बघा, जर दोन ट्रायंगल काय असतील, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो हा इक्वल प्रपोर्शन्समध्ये असतो. तर आपण लिहूया की काय काय येणार आहे बघा. पी क्यू डिवायडेड बाय आर एस, पी क्यू डिवायडेड बाय आर एस इज इक्वल टू क्यू ए डिवायडेड बाय, म्हणजेच बघा ए क्यू डिवायडेड बाय ए एस इज इक्वल टू, नंतर इथे येणार आहे ए पी डिवायडेड बाय ए आर. ठीक आहे. आता आपल्याला रेशो मिळालेले आहेत, ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिल्यात त्या व्हॅल्यूज आपण पुट करूया. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे बघा, एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. जे ज्या व्हॅल्यूज म्हणजेच ह्याला पी क्यू अपॉन आर एसला तसंच ठेवा, ए क्यू म्हणजेच ए क्यूला तसंच ठेवा. आपल्याला दिलं बघा ए एसची व्हॅल्यू दिलेली आहे 5 ए क्यू, ती पुट करा इज इक्वल टू पी आरला ए पीला तसंच ठेवा डिवायडेड बाय ए आर आपल्याला दिलंय 5 ए पी. ओके. आता इकडे व्यवस्थित बघा, ए क्यू कॅन्सल, ए पी कॅन्सल होतील, म्हणजेच याचा अर्थ आपल्याला असं मिळतंय पी क्यू डिवायडेड बाय आर एस इज इक्वल टू 1/5. आर एसला तिकडे न्या, म्हणजेच काय होणार आहे, आर एसला आपण तिकडे घेऊन गेलो आणि 5ला इकडे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 5 पी क्यू, म्हणजे जे आपल्याला पाहिजे होतं ते मिळाले. 5 पी क्यू इज इक्वल टू आर एस. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला 6th क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ट्रायपेझम ए बी सी डी, द साइड ए बी is the parallel with the side CD. Okay, diagonal AC and the BD they intersect at the point O. If the AB is equal to 20, DC is equal to 6 and OB is equal to 15, then find the OD. आता ज्या साइड दिलेत त्याच्यावरून आपल्याला दोन ट्रायंगल सिलेक्ट करायचे, प्रत्येक वेळी हे असंच करायचं आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला AB दिलाय. ओके, AB आपल्याला दिलाय. नंतर कोण दिलंय बघा, DC म्हणजेच हा दिलाय, ही साइड दिली आहे. ओबी म्हणजे ही साइड दिली आहे आणि ओडी आपल्याला फाइंड आउट करायची. याच्यावरून आपल्याला हे दिसतंय की कोणते दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर प्रूफ करायचं. एक तर हा ट्रायंगल आणि दुसरा हा ट्रायंगल आपल्याला सिमिलर प्रूफ करायचा आहे. ओके, त्यांचं आपण व्यवस्थित नाव लिहून त्यांना सिमिलर प्रूफ करूयात. ठीक आहे. बघा, ट्रायंगल कोणते दोन सिलेक्ट केलेले आहेत ते तो आपल्याला कळलेलं आहे. तर बघा, ट्रायंगल आहे ए ओ डी अँड ट्रायंगल ए ओ बी. ह्या दोघांना पहिल्यांदा सिमिलर प्रूफ केल्याशिवाय आपण करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल प्रपोर्शनमध्ये लिहू शकत नाहीये, म्हणून आपण यांना प्रूफ करायचं आहे. बघा, ओ अँगल आणि ओ अँगल हे दोन्ही कॉन्ग्रंट असतील बिकॉज ऑफ अपोजिट अँगल. कळते? म्हणजेच अँगल सी ओ डी इज अ कॉन्ग्रंट विथ अँगल BOA because of opposite angle. नंतर बघा, आपल्याला गिवन दिलेलं होतं की CD इज द पॅरलल विथ AB, म्हणजे त्याच्यानंतर हा C आणि हा A काय होतील, कॉन्ग्रंट होतील, कारण हे दोन लाईन जर पॅरलल असतील तर. ठीक आहे. म्हणजेच बघा, CD is the parallel with AB असेल तर अँगल DCO is congruent with angle OAB because of alternate angle. आता बघा, आपल्याला असं दिसतंय इथे आपल्याला एक A मिळाला आणि इथे एक A मिळाला. याचाच अर्थ ट्रायंगल COB is similar with the triangle AOB which test AA test. ठीक आहे. आता करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल प्रपोर्शन्स मध्ये लिहूयात. बघा, OC डिवायडेड बाय OA इज इक्वल टू, नंतर OD डिवायडेड बाय OB इज इक्वल टू CD डिवायडेड बाय AB. आता आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्याच गोष्टी घेऊयात. बघा,
ए बी आहे दिलेला आपल्याला, सी डी दिलेला आहे, ते आपण पुट करूया ज्या ज्या व्हॅल्यूज दिल्यात ते बघा. सी डी दिलाय आपल्याला 6, ए बी दिलाय आपल्याला 20. त्याच्यानंतर ओ डी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि ओ बी दिलाय आपल्याला 15. मग हा रेशो नाही घेतला तरी चालणार आहे. ओके, हे एवढंच घ्यायचं कारण आपली रिक्वायरमेंट एवढीच आहे सध्या. नंतर बघा म्हणजेच ओ डी डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू 6/20. आता हे 15 इकडे डिवाइडला तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील, म्हणजेच हे 15 डिवायडेड बाय 20. आता बघा कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर हे 5च्या टेबलमध्ये 2 3 जा आणि हे 4 जा 20. ठीक आहे, आणि हे होतील 18/4. सो ओ डी इज इक्वल टू 4/5. ठीक आहे. बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करायचा आहे. ए बी सी इज द पॅरलेलोग्राम. पॉइंट ई ऑन द साइड ऑफ अ बी सी. द लाइन डी ई intersect the ray AB in the point T. Proof that DE multiply by BE is equal to CE multiply by TE. आता एवढं लक्षात ठेवायचं आहे, जे आपल्याला प्रूफ करायचं आहे ना ते कोणते कोणते साइड्स आहेत बघायचे आणि त्याच्यावरून 2 ट्रायंगल जे मिळतात ते आपल्याला सिमिलर प्रूफ करायचे असतात. तर बघा DE कुठे आहे, बघा DE इथे आहे, त्याच्यानंतर BE म्हणजे इथे आहे, CE इथे आहे आणि TE इथे आहे. हे जे आपल्याला 2 म्हणजेच हा एक ट्रायंगल मिळतोय बरोबर आहे आणि दुसरा कोणता बघा हा छोटा ट्रायंगल. ह्या 2 छोट्या ट्रायंगलला मला सिमिलर प्रूफ करावं लागेल. त्याच्यानंतर आपण करस्पॉन्डिंग साइडचा रेशो लिहून जे आपल्याला मिळतंय ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा एवढं तर माहिती आहे, इथे ई आहे इथे ई आहे, अपोजिट आहे म्हणजेच हे काय असतील कॉन्ग्रंट असतील. पहिल्यांदा आपण 2 ट्रायंगलचे नावं लिहूयात. कोणते ट्रायंगल सिलेक्ट केलेत ते BET अँड ट्रायंगल CED. ओके, बघा BET मध्ये अँगल BET इज सिमिलर विथ अँगल DEC बिकॉज ऑफ अपोजिट अँगल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जर मी ही लाईन एक्सटेंड केली, व्यवस्थित आहे का, ही लाईन मी जर पॅरलल अशी एक्सटेंड केली आणि हिला ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली, व्यवस्थित आहे का, हिला ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर ही लाईन आणि ही लाईन काय होईल, पॅरलल होईल बरोबर आहे. ह्या 2 लाईन पॅरलल असतील आणि ही मधली लाईन काय असणार आहे, ट्रान्सव्हर्सल असेल. तर बघा अँगल कोणते 2 सेम असतील, अँगल डी आणि अँगल टी हे दोन्ही पण काय असतील, कॉन्ग्रंट असतील. बिकॉज काय असणार आहेत ते अल्टरनेट अँगल असणार आहेत. कळाले. बघा सपोज लिहायचं आहे ते. ओके, TE इज पॅरलल विथ CD अँड ट्रान्सव्हर्सल काय असणार आहे, अँड ट्रान्सव्हर्सल इज DT. देन अँगल बघा, देन BET मधला अँगल कोणता असणार आहे, अँगल BTE इज सिमिलर विथ अँगल EDC बिकॉज ऑफ अल्टरनेट अँगल. म्हणजेच याचा अर्थ हे 2 ट्रायंगल काय असतील, सिमिलर असतील. BET इज सिमिलर विथ अँगल CED. करस्पॉन्डिंग साइडचा रेशो हा इक्वल प्रपोर्शन मध्ये असणार आहे. मग तो आपण लिहूयात. काय असणार आहे ते बघा, BE डिवायडेड बाय CE, BE डिवायडेड बाय CE इज इक्वल टू TE डिवायडेड बाय DE. ठीक आहे. आता हे 2च रेशो घेऊयात कारण आपल्याला रिक्वायरमेंट त्याचीच आहे. आता आपल्या DE ला तिकडे मल्टिप्लाय करायला नेऊयात. ओके,
BE मल्टिप्लाय बाय DE आणि इकडे हा CE डिवाइडला आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल TE मल्टिप्लाय बाय CE. ओके, आपल्याला जे हवं होतं ते प्रूफ आपल्याला मिळालेलं आहे. बघा क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करायचा आहे. सेग AC and the sec BD intersect each other in the point P and the आपल्याला हा रेशो दिलेला आहे. ओके, प्रूफ दॅट द ट्रायंगल ABP इज सिमिलर विथ ट्रायंगल CDP. ओके, इथं D हा पॉइंट आहे. ठीक आहे, आता हे दोन ट्रायंगल सिमिलर प्रूफ करायचे आहेत. तर पहिल्यांदा बघा आपल्याला काय दिलेलं आहे, गिव्हन काय काय दिलेलं आहे. गिव्हन दिलेलं आहे आपल्याला AP डिवायडेड बाय CP इज इक्वल टू PB डिवायडेड बाय DP. याचाच अर्थ आपल्याला SS दिलाय. एक अँगल जर आपण फाइंड आउट केलं, कारण बघा दोन ज्या साइड्स आहेत ना AP आणि ह्याची AP आणि ह्याची DP हे काय असणार आहेत, कॉन्ग्रंट असतील. कळतंय, ह्याचाच अर्थ काय असतो लक्षात घ्या. ह्याचा अर्थ असा असतो की AP इज सिमिलर विथ CP. कळतंय, आणि BP सिमिलर नाही, त्याला कॉन्ग्रंट म्हणतात, आणि BP इज अ कॉन्ग्रंट विथ DP. कळतंय, ह्या दोन जे ट्रायंगल्स आहेत, म्हणजेच कोणत्या ट्रायंगल मधले, ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP मधले हे दोन साइड्स आहेत ते आपल्याला मिळालेले आहेत. आता जर बघा आपण हा मधला अँगल, हा अँगल जर कॉन्ग्रंट प्रूफ केला तर आपल्याला SAS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय वाटतील, सिमिलर असतील. तर बघा अँगल APB इज सिमिलर विथ अँगल DPC बिकॉज ऑफ अपोजिट अँगल. म्हणजेच याचा अर्थ बघा ट्रायंगल ABP is similar with the triangle CDP which test SAS test. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, आपल्याला दिले ट्रायंगल ABC पॉइंट D ऑन द साइड BC such that the angle BAC is equal to angle ADC is equal to angle ADC. ओके, हे दोन अँगल काय असतील, इक्वल असतील. आपल्याला प्रूफ करायचं आहे CA स्क्वेअर इज इक्वल टू CB मल्टिप्लाय बाय CD. ओके, पहिले जे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर प्रूफ करायचे ते आपण जे प्रूफ करायचे त्याच्यावरून ठरवणार आहोत. बघा CA कुठे आहे, बघा इथे C आहे. ठीक आहे, इथे C आहे. त्याच्यानंतर CB हा टोटल CB. ठीक आहे, आणि CD म्हणजेच हा इतका. याच्यावरून आपल्याला दोन ट्रायंगल जे मिळतात बघा, मोठा ट्रायंगल एक घ्यावा लागेल आणि दुसरा छोटा कोणता, हा ट्रायंगल, आणि हा टोटल मोठा ट्रायंगल, ह्या दोघांना मला सिमिलर दाखवावं लागेल. कळतंय, तर आपण हे व्यवस्थित प्रूफ लिहू शकतो. मग बघा मोठ्या ट्रायंगलचं नाव काय आहे, ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल ADC. आता या दोघांना सिमिलर प्रूफ केल्याशिवाय आपण करस्पॉन्डिंग साइडचा रेशो हा इक्वल प्रोपोर्शन मध्ये असतो हे लिहू शकत नाही. मग सिमिलर दाखवताना बघा आपल्याला गिव्हन दिलेले आहे एक गोष्ट, BAC इज इक्वल टू अँगल ADC काय असणार आहे, गिव्हन, म्हणजेच आपल्याला एक A मिळाला. त्याच्यानंतर बघा दोघांमध्ये पण C जो अँगल आहे तो कॉमन आहे, इथे दिसतोय आपल्याला, म्हणजेच अँगल ACB इज कॉन्ग्रंट विथ अँगल ACD बिकॉज ऑफ कॉमन, म्हणजे अजून एक A मिळाला. याचाच अर्थ ट्रायंगल ABAC is similar with triangle ADC which test AA test. ठीक आहे, आता आपण करस्पॉन्डिंग साइडचा रेशो हा इक्वल प्रोपोर्शन मध्ये लिहू शकतो. मग बघा
लिहूयात आपण ए बी डिवायडेड बाय ए डी इज इक्वल टू ए सी डिवायडेड बाय डी सी इज इक्वल टू बी सी डिवायडेड बाय ए सी. आपल्याला ज्यांची रिक्वायरमेंट आहे तेवढं ते दोन आपण रेशो घेऊयात आणि व्यवस्थित लिहूयात जसं त्यांनी हे लिहिलेलं आहे. ओके, तर बघा हे दोन आपल्याला रेशो जे आहेत त्यांची रिक्वायरमेंट आहे. म्हणजेच याला आपण सरळ लिहूया सी ए डिवायडेड बाय सी डी इज इक्वल टू नंतर सी बी डिवायडेड बाय सी ए. मी त्यांना फक्त व्यवस्थित रिअरेंज केलं जसं माझं प्रूफ आहे तसं. आता सी ए सी इकडे डिवाइडला तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील म्हणजे सी एचा स्क्वेअर इज इक्वल टू सी बी ॲज इट इज. हे सी डी इकडे मल्टिप्लायला सॉरी डिवाइडला तिकडे जाऊन मल्टिप्लाय होते. म्हणजेच बघा आपल्याला जे हवं होतं प्रूफ ते मिळालेलं आहे. ओके, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, सिमिलॅरिटीचा जो चॅप्टर आहे त्यातला हा 1.3 आहे ना, याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे एकाच कन्सेप्टवरती सगळे प्रॉब्लेम्स आहेत. एकतर करस्पॉन्डिंग साईडचा रेशो हा इक्वल प्रोपोर्शनमध्ये असतो, हे जे गोष्ट आहे त्याच्यावरतीच डिपेंड आहे.